श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरता 3 सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यातून रवाना झाल्या। जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरवण्यात येणार आहे। गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, ज्ञानेश्वर रासने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। उपक्रमाचे यंदा 36वे वर्ष आहे। सासवड मार्गे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत, लोणी मार्गे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका असणार आहेत। कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात याकरता या उपक्रमाचे आयोजन केले जाते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो तेथे फिरता दवाखाना देखील चालवला जातो। यामध्ये त्वचारोग, कान, नाक, घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात। तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो। हजारो वारकरी याचा दरवर्षी लाभ घेत असतात। आणि मी त्या ट्रस्टचा उपाध्यक्ष, फाउंडर मेंबर आहे। ही जी आत्ता तुम्ही पूजा बघितलीत, ही पूजा गेली 30 वर्ष मी ह्या कार्यक्रम करतोय। हे पुण्याहून पंढरपूरपर्यंत 10 डॉक्टर, 4 ॲम्ब्युलन्सेस आणि 24 तास सर्व्हिस असं असतं। आणि जवळपास दररोज 5 ते 6 हजार पेशंट बघितले जातात प्रत्येक ॲम्ब्युलन्स मागे। आणि ही सर्व सेवा मोफत आहे। सर्व डॉक्टर सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत 12 तास काम करतात आणि त्यांची सेवा ही तिथे वारकरी मंडळी खूप आनंदाने घेतात। कारण आमच्या इथल्या औषधं ही सगळी ओरिजिनल औषधं आहेत आणि त्याला गुण चांगला येतो। म्हणून खूप वेळेला बाहेरच्या दवाखान्यात उभी राहिलेली माणसंसुद्धा आमच्याकडे येतात। असा हा गेले 30 वर्ष अव्याहत चालू आहे। त्याच्यापुढे असंच चालू राहील।